नमस्कार श्रोते हो, श्री स्वामी समर्थ. गुरुचरित्रातील अध्याय 5 याच्या पठनाने अथवा श्रवणाने अतिथी संतुष्ट होतील आणि संतती पराक्रमी होईल. हा अध्याय शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चला तर मग अध्यायाला सुरुवात करूया. शेवटपर्यंत नक्की ऐका. श्रीपाद श्री वल्लभांची जन्मकथा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 5. श्री गणेशाय नमः. नामधारक भक्तासी सिद्ध सांगे विस्तारेसी. अवतार झाले मानुषी भक्तजन तारावया. ऐक भक्ता नामधारका अंबरीशा कारणे विष्णू ऐका. अंगीकारिले अवतार देखा मानुषी नाना रूप घेतसे. मत्स्य कुर्म वराह देख नराचा देह सिंहाचे मुख. वामन रूप झाला भिक्षुक झाला ब्रह्मज्ञ क्षेत्रकर्मी. दशरथ कुळी जन्म प्रख्यात अवतार श्री रघुराम. राजा होऊनी मागती जन्म गवळिया घरी गुरे राखी. वस्त्रे फेडूनी झाला नग्न बौद्ध रूपी झाला आपण. होऊनी कलंकी अवतार जाणा तुरुंगारूढ काय आवडी. भक्तजन रक्षणार्थ अवतरला श्री गुरुनाथ. सगराकारणे भगीरथ आणि गंगा भूमंडळी. तैसी एक विप्रवनिता आराधिले श्री विष्णू दत्ता. तिचे उदरी अवतार धरिता आश्चर्य झाले परियसा. पिठापूर पूर्वदेशी होता ब्राह्मण उत्तम वंशी. आपस्तंभ शाखेसी नाम आपळ राज जाण. त्याची भार्या नाम सुमता असे आचार्य पतिव्रता. अतिथी आणि अभाग्यता पूजा करी भक्तिभावे. ऐसे असता वर्तमानी पती सेवा एक मनी. अतिथी पूजा सगुणी करी निरंतर परियसा. वर्तता ऐसे एके दिवशी आला दत्त अतिथी वेशी. श्राद्ध होते अमावस्येसी तया विप्रा घरी देखा. न जेविता ब्राह्मण घरी दत्तात्रेया भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी प्रसन्न झाला तये वेळी. त्रिमूर्तीचे रूप घेऊनी स्वरूप दाविले अति गहनी. पतिव्रता धरुणी चरणी नमन करी मनोभावे. दत्तात्रेय म्हणती तियेसी माग ओ माते जे वांछिशी. जे जे वासना तुझे मानसी पावेल त्वरित म्हणितले. ऐकोनी स्वामींचे वचन विप्रवनिता करी चिंतन. विनवितसे कर जोडून नाना परी स्तवोनिया. जय जय जगन्नाथा तू तारक भवासी तत्वता. माझे मनी असे वार्ता माझे मनी असे आर्ता. पुरवावी ते देवराया. आता मातेवर देसी वासना असे मानसी. न व्हावे अन्यथा बोलासी. कृपा सिंधू देवराया. माझे मनीची वासना तुवा पुरवावी जगज्जीवना. अनाथा तारका नारायणा म्हणून चरणी लागले. ऐकोनी तिचे करुणा वचन संतोषाला त्रैमूर्ती आपण. कर धरून आश्वासन माग जननी म्हणत असे. तव बोलिली पतिव्रता स्वामी जे निरोपिले आता. जननी नाम मज ठेविता करा निर्धार याची बोला. मज पुत्र झाले बहुत नवती स्थिर जीवित. जे राहिले असती आता सजीवित अक्षहीन पादहीन. व्हावा पुत्र आमा ऐसा ज्ञानवंत परम पुरुषा. जगतवंद्य देव सदृशा तुम्हा सारिखा दातारा. ऐकून तियेचे वचन प्रसन्न झाला दत्त आपण. पुढे असे कार्यकारण दीक्षार्थ भक्तजनांसी. तापसी म्हणे तियेसी पुत्र होईल परियसी. उद्धरील तुझ्या वंशाशी ख्यातिवंत कलियुगी. असावे तुम्ही त्याची या बोली. एरवी न राहे तुम्हा जवळी ज्ञानमार्गे अतुर्वळी. तुमचे दैन्य हरिल इतुके सांगुनी तापसी. अदृश्य झाला परियसी विस्मय करीतसे मानसी. विप्रवनिता तये वेळी विस्मय करुणी घरात. पतीसी सांगे वृत्तांत दोघे हर्ष निर्भर होत. मनती होईल दत्तात्रेय मध्यान्ह समयी अतिथी काळी. दत्तात्रेय येता ती तये वेळी विमुख न होता तये काळी. भिक्षा मात्र घालीजे दत्तात्रेयाचे स्थान. माहुर करवीर क्षेत्र खुण तयाचा वास सदा जाण. पांचाळेश्वर नगरात ऐकोनी सतीचे बोल विप्रमणी संतोषला. म्हणे पतिव्रते भले केले पितर माझे झाले तृप्त.
करुणी कर्म पितरांचे नामी समर्पावे विष्णूसी आम्ही. साक्षात्कारे आपण येऊनी भिक्षा केली आम्हा घरी. कृतार्थ झाले पितृगण समस्त, निर्धारे झाले स्वर्गस्थ. साक्षात विष्णू भेटला दत्त, त्रैमूर्ती अवतार ऐसे नवमास क्रम. प्रस्तुत झाली शुभ दिनी, विप्रे स्नान करुनी केले जात कर्म तये वेळी. मिळवूनी समस्त विप्रकुळी, जातक वर्तविती तये वेळी. म्हणती तपस्वी होईल बळी, दीक्षा करता जगद्गुरु. श्रीपाद म्हणून या कारणे नाम ठेविल तया ब्राह्मणे. अवतार केला त्रैमूर्ती आपण, भक्त जन तारावया. वर्तत असता त्याचे घरी, झाला 7 संवत्सरी. मुंजी बंधन ते अवसरी, करिता झाला द्विजोत्तम. बांधिता मुंजी ब्रह्मचारी, म्हणता झाला वेदचारी. मीमांसा तर्क अतिविस्तारी, करिता झाला तये वेळी. ऐकोनी समस्त नगर लोक, विस्मय करीती सकळीक. होईल अवतार कारणिक, म्हणून बोलती आपणात. आचार व्यवहार प्रायश्चित, समस्तांसी आपण बोलत. वेदांत भाष्य वेदार्थ, सांगता झाला द्विजवरांसी. वर्तता ऐसे परियशी, झाला संवत्सर षोडशी. विवाह करू म्हणती पुत्रासी, माता पिता अवधारा. विचार करीती पुत्रासवे, बारे लग्न तुवा करावे. श्रीपाद म्हणे ऐका भावे, माझी वांछा सांगेन. कराल विवाह माझा तुम्ही, सांगो ऐका विचार आम्ही. वैराग्य स्त्री संगे असेन मी, काम्य आमुचे तिये जवळी. ते स्त्रिये वाचुनी आणि कनारी, समस्त जाणा माते सरी. जरी आणाल ते सुंदरी, वरू म्हणती तये वेळी. आपण तापसी ब्रह्मचारी, योग स्त्रिये वाचून नारी. हा बोल धरा निर्धारी, श्रीवल्लभ नाम माझे. श्रीपाद श्रीवल्लभ ऐसे, नाम झाले त्रैमूर्ती कैसे. पितया ते म्हणत असे, जाऊ उत्तर पंथासी. ऐकोनी पुत्राचे वचन, आठविले पूर्व सूचन. भिक्षुके सांगितले जी खुन, सत्य झाली म्हणत असे. न म्हणावे पुत्र यासी, अवतार पुरुष तापसी. जैसे याचे वसे मानसी, तैसे करावे म्हणती माता पिता. निश्चय करून आपुले मनी, पुत्रासी म्हणती जनक जननी. होतो आशाबद्ध होऊनी, प्रतिपाळीसी म्हणून या. ऐसे मनी व्याकुळित, डोळा निघती अश्रुपात. माता पडली मूर्छागत, पुत्र स्नेहे करून या. देखुनी मातेचे दुःख, संबोधितसे परम पुरुष. उठून या आपुले कर कमळिके, अश्रुपात पुसतसे. अहो माते न करी चिंता, जे जे वांछिती ती देई ना आता. दृढ करून या चित्ता, रहा सुखे नांदत. बारे तुझ करिता आपण, दुःख विसरले संपूर्ण. रक्षेशी आम्हा माता अर्पणी, दैन्या वेगळे करीसी म्हणून. पुत्र असती आपणा दोन, पाय पांगुळ अक्षहीन. त्याते पोसावे आता कवणे, आमुते कोण रक्षिल. ऐकोनी जननीचे वचन, अवलोकित असे अमृत नयने. पुत्र झाले दोघे सगुण, आली दृष्टी चरणाधिक. वेदशास्त्रादी व्याकरण, सर्व म्हणती तक्षण. दोघे येऊनी लागती चरण, कृतार्थ झालो म्हणून या. आश्वासून तये वेळी, दिधला वर तात्काळी. पुत्र पौत्रादी नांदाल प्रबळी, श्रेयायुक्त सनातन. सेवा कराल जनक जननी, पावाल सुख महाज्ञानी. इहलोक सौख्य पावनी, व्हाल मुक्त हे निश्चित. ऐसे बोलूनी तयांसी, संबोधितसे मातेसी. पाहुनी दोघा पुत्रांसी, राहता सौख्य पावाल. पुत्र दोघे शतायुषी, निर्धार धरी ओ मानसी. कन्या पुत्र होतील त्यासी, पौत्र पुत्र पहाल नयनी. अखंड लक्ष्मी यांचे घरी, यांचे वंशा पारंपारी. कीर्तिवंत सचराचरी, संपन्न होतील वेदशास्त्री. आमची अवज्ञा न करिता, निरोप द्यावा अवो माता. जाणे असे उत्तर पंथा, दीक्षा द्यावया साधुजना. सांगोनी माता पित्यासी, अदृश्य झाला परियसी. पावला त्वरित पुरी काशी, गुप्त रूपे होता तेथे. निघाला तेथुनी बदरीवना, भेटी घेऊन नारायणा. अवतार असे आपणा, कार्याकारण मनुष्य देही. दीक्षा करावया साधुजना,
तीर्थे हिंडतसे आपण, मनोवेगे मार्गक्रमण, आले तीर्थ गोकर्णासी. ऐकोनी सिद्धाचे वचन, विनवी नाम धारक आपण, ते परियसा श्रोतेजन, म्हणे सरस्वती गंगाधरू. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे दत्तात्रेय श्रीपाद अवतार कथनम नाम पंचम अध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओवी संख्या 65. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.